मंजुळा हिच्या स्मृतीप्रित्यर्थ मी डॉक्टर अजित कुमार देव यांनी ही वास्तू बांधली आहे. मंजुळा हे रेस्टॉरंट आपल्या निखळ मैत्रीची साक्ष आहे. तू आमच्यातून गेली असलीस तरी या वास्तूच्या रूपाने कायम आमच्या स्मरणात राहशील. आपल्या पवित्र मैत्रीला माझा हा मानाचा मुजरा. मिस्टर विजय, मंजुळा तुमची खूप चांगली मैत्रीण होती ना. एकदा तुमच्यासाठी ती माझ्याशी खूप भांडलीही होती. माफ करा, मला त्या दिवशी तुमच्याशी तसं वागायचं नव्हतं. पण माझ्या मनात नसतानाही मी हेतुपूर्वक तसं वागलो, कारण मला तुम्ही दारू प्यायलेला आवडत नव्हता. कदाचित तुमचा इगो दुखावेल आणि तुम्ही दारू सोडून द्याल असं वाटलं, पण हरकत नाही. तुम्हाला आज असं बघून मला खरंच खूप छान वाटतंय. डॉक्टरांचं मन लई मोठं आहे. मैत्रिकाला हल्ली कोण एवढं करतंय? नाव्या लका डॉक्टर खरंच मोठ्या मनाचं देव माणूस आहेत. हे मा ओंकार, सगळ्यांसाठी मिठाई घेऊन ये. अरे आधी पाहुण्याला दे. आजी बघितलं का, डॉक्टरांनी हे सगळं मंजू दीदीसाठी उभं केलंय बघ. कसली भारी मैत्री होती ना त्यांच्यात. तर आलाय मोठा खालमुंड्या आणि पाताळ धोंड्या. मी काय त्याला ओळखत नाही होय? अगं त्याचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं, पण मी नाही त्याला भलायची. बरं हे सगळं राहिलं, दर्यो लाडू तरी खा. ए खा तिकडे, नाही तर दे कचऱ्यात टाकून. मला नको ते नाटक्याचं काय. डॉक्टर करायची का पूजेला सुरुवात? चला बसा. अरे नाही नाही बजा, पूजेला मी नाही बसणार, तर मंगलता आणि बाबूदादा बसतील. अहो डॉक्टर, आम्ही पूजेला? हो तुम्हीच. कारण जेव्हा मी गावात नवीन राहायला आलो तेव्हा तुम्ही मला राहायला जागा दिली, आपलंसं केलं, माझ्यावर प्रेम केलं. मला इथे दवाखाना टाकता आला, लोकांची सेवा करता आली. हे त्यांच्यासाठी रिसॉर्ट उभं करता आलं. हे सगळं तुमचे उपकार होते म्हणूनच झालं. आता प्लीज तुम्ही मला नाही म्हणू नका. तुम्ही बसा पूजेला. बाबू दादा प्लीज नाही म्हणू नका, नाही तर मुहूर्ताची वेळ निघून जाईल. चला ओंकार, सगळीच तयारी झाली? चला विजय भाऊ चला. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्. पुष्पवहा. अजून देऊ थोडा? तुला पण दे. तुम्हाला थोडा थोडा. हो का गावातल्या सगळ्या जमलेल्या मंडळींना नम्र विनंती आहे, कोणी बी ढिलं पडायचं नाही, पोट भरून खायचंय. वहिनी, ही सगळी व्यवस्था आपल्या देव माणसानं म्हणजे डॉक्टर साहेबांनी केलेली आहे. काय लाजायचं नाही. घ्या बात हाय का आता फुकट तिथं प्रकट. विजय भाऊ तिसऱ्यांदा बसलोय पंक्तीला. नाही करतो हे इथं ठेवतो नाही, घेऊन जातो. चालेल का? घेऊ का? किती टाकू बोल? टाकू अजून? बस ना विजय भाऊ, तुम्हाला थोडा
ही दिव्य का आली नाहीये अजून? तिच्या हाती एखादा पुरावा तर लागला नसेल ना? नाही, मी सगळे पुरावे नष्ट केलेत. आता कुठलाच पुरावा तिच्या हाती लागणं शक्य नाहीये. डॉक्टर, डॉक्टर, काँग्रॅट्स डॉक्टर. तुम्ही कधी आलात? आताच. काय झालं? तुम्ही कसल्या टेन्शन मध्ये आहात? नाही, मी कसल्या टेन्शन मध्ये? मग कसला विचार करताय? तुमचाच विचार करत होतो. म्हणजे तुम्ही अजून कशा आल्या नाही? मी खरं आज मायराला खूप मिस करतो. माझ्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आणि आज माझी मायराच माझ्या जवळ नाहीये. तुम्ही प्लीज फोन लावून द्याल का? एकदा तिच्याशी बोलायचंय. सॉरी डॉक्टर, मला कल्पना आहे तुम्ही तिच्यावर किती प्रेम करताय. नाही, तुम्ही नाही समजू शकणार. मी आता मायराला किती मिस करतोय. इथे आल्यापासून सतत मला असं वाटतं आज माझी मायरा इथे असते तर तिने हे केलं असतं, तिने ते केलं असतं. माझ्या मायरा बरोबर मी झोपाळ्यावर खेळलो असतो. तुम्ही माझ्या मायरापासून मला लांब केलाय. भोंबळे दमाना बर का तात्या, आहे ना व्यवस्थित सगळं? तुला देऊ? डॉक्टर, तुम्ही प्लीज असं रडू नका. फक्त काही दिवसाचा प्रश्न आहे. एकदा का तो देवी सिंग सापडला तर मी मारायला परत आणेन. तुम्ही प्लीज स्वतःला सावरा. तुम्ही लांब राहाल का? मला नाही आता कोणाच्यात इन्व्हॉल्व व्हायचं आहे. आपण लांबच राहूया. डॉक्टर प्लीज नका ना मागू माझ्यासोबत. दिव्या मॅडम, मी तुमच्या समोर हात जोडतो. मला एकट्याला राहू द्या. तुम्ही पूजेसाठी आला ना? दर्शन घ्या, प्रसाद घ्या आणि जा. डाळ देऊ का म्हणजे भाऊ? डाळ. ए, रस्त्यात का उभा असा? काय आलं? बजा, अरे दिव्या मॅडम लग्नासाठी मागे लागलेत माझ्या. पण प्लीज हे गावात कोणाला सांगू नको. मला उगाच त्यांची बदनामी नको आहे. असं का म्हणले रे डॉक्टर? अरे दिव्या मॅडम लग्नासाठी डॉक्टरांच्या मागे लागलेत. त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करत होते. काय? दिव्या मॅडम? वय तुला तर माहित आहे, डॉक्टर आपला देव माणूस आहेत. त्यांना हे असलं काही बी आवडणार नाही. डॉक्टरचं माहित नाही, पण दिव्या मॅडम असं वागतील असं मला वाटत नाही. अरे मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिले. लग्नासाठी दिव्या मॅडम डॉक्टरांच्या मागे लागल्यात. हा? तुला कळलं का? दिव्या मॅडम लग्नासाठी लागलं डॉक्टरांच्या मागं. काय बोलतोस? अरे डॉक्टर आहेच तसं, कोणी पण त्याच्या मागं लागणार. उम्याला बोलून येतो. चालतंय. तुम्हाला आवडले सगळं? भारी केलंय की नाही? आणि ती जागा आहे ना, ते मंजुळा दीदी आणि डॉक्टरांची लई भारी मैत्री होती ना, म्हणून तिच्यासाठी खास उभं केलंय.
एक मिनिट, मला तुमच्या सगळ्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. प्लीज बाहेर जे कोण आहेत ते आत याल का? बजा ये. चला मॅडम चला. खर तर आज या ठिकाणी तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन इथे आलात त्याबद्दल खरंच मी तुमचा आभारी आहे. तुमच्यापासून मी काय लपवणार? तुम्ही मला माझ्या कुटुंबासारखे आहात. मी आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा निर्णय घ्यायचं ठरवलंय. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला. मंगलताई, बाबू दादा, प्लीज तुम्ही माझ्या बाजूला आहे. खरं तर आजपर्यंत मला बऱ्याच जणांनी सांगितलं की बाबा लग्न कर, संसार थाट, पण लग्न म्हटलं की मला खूप भीती वाटायची. म्हणजे मला असं व्हायचं की मला तर समाजसेवा करायची आहे, समाजसेवेसाठी स्वतःला अर्पण करायचंय, आणि मी लग्न केलं तर माझी बायको मला साथ देईल की नाही, मला समजून घेईल की नाही, म्हणून मी लग्न शक्यतो टाळत होतो. पण नंतर मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि मी शेवटी निर्णय घेतला की मी लग्न करणार. बजा, डॉक्टर काय दिव्या मॅडमशी खरंच लग्न करतात की काय? आणि मी जिच्याशी लग्न करणार आहे त्या मुलीला तुम्ही ओळखताच. ती मुलगी आहे डिंपल. नाही, मला मान्य आहे की तिच्यात आणि माझ्यात वयाचं खूप मोठं अंतर आहे, तरीही मी हे लग्न का करतोय असा तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल. नाही, तो पडायलाच पाहिजे. कारण यांच्या कुटुंबाचे खरंच माझ्यावर खूप उपकार आहेत. मी डिंपलला खूप शिकवणार आहे, स्वतःच्या पायावर उभं करणार आहे, तिची प्रत्येक स्वप्न साकार करणार आहे. मला इतरांच्या चेहऱ्यावरती दुःख बघवत नाही, मला त्यांच्यासाठी काहीतरी करावं वाटतं, मग मी मुद्दाम करतो. हे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, म्हणून तर तुम्ही मला देव माणूस म्हणता. अहो, माझ्या कानावर विश्वास बसून झालाय. डॉक्टर समध्या लोकांसमोर डिंपलची लगन करायला हो म्हणलं. अगं माझं बी बसा ना. माझ वय ना. ए बजा, हे डॉक्टर आणि डिंपलचं लग्न कुठं आलंय मध्येच? ना म्या माकडा, कान काय लिपलेत वगैरे तुझं. डॉक्टर काय बोलले ऐकलं नाहीस का? डॉक्टर डिंपलशी लग्न करतायत, ती पण गावच्या भल्यासाठीच बघ. कशाचं काय पण यातनं गावचं भलं कुठं आलंय? ती काय मला माहित नाही, मला एवढंच माहित आहे, डॉक्टर जे करतील ते चांगल्यासाठीच. एक मिनिट दिव्या मॅडम. तुम्ही माझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती.
फक्त या कुटुंबाच्या आनंदासाठी माझ्या मनाविरुद्ध हे लग्न करावं लागतंय आणि याला फक्त तुम्हीच जबाबदार आहात. त्या देवी सिंगच्या केससाठी तुम्ही 3 आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. माझं, डिंपलचं आणि मायराचं. मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. आव इथं काय करताय? काय नाही, बसलोय आरामात. मंगल बस की. आव पण बस घे. बोला, काय म्हणताय? मंगल, आज लय भारी वाटते बघ. खरंच माझी बी तीच अवस्था झाली आहे बघा. पूजा कशी जिथल्या तिथं पार पाडली, चांगली झाली. मला तर ना स्वप्नात असल्यागतच वाटायला लागले. बघा की आपल्या अडचणीच्या काळात डॉक्टर आपल्या वाढत काय येते त्यांचा दवाखाना जोरात काय चालतोय. आपली डिंपल त्यांच्याकडे कामाला काय लागते. आणि आता तर ती आपली जावई होणार आहे. काही म्हणा, आपण ना मागच्या जन्मी नक्कीच काय तर पुण्य केलं असणार, म्हणूनच ही समज घडतंय बघा. पाप पुण्याचं मला नाही माहिती, पण हे सगळं तुझ्यामुळे घडलंय हे मला माहित आहे. तू डॉक्टरचं आणि डिंपलचं लग्नाचं मनावर घेतलं नसतं तर हा दिसच बघायला मिळाला नसता. म्या माणसं ओळखायला कधीच चुकत नाही, आणि डॉक्टर तर देव माणूस आहे. त्यांनी आपल्या डिंपल सोबत लगीन केलं ना, ती आपला बी विचार करतील हे मला माहित होत. आणि बघा समज तसं झालं का नाही. खरं आहे तुझं. डॉक्टरांनी किती मोठ्या मनानं आपल्यासारख्या फाटक्या नशिबाच्या लोकांनी स्वीकारले. आता आपलं नशीब फाटकं राहिलं नाही. बाबू, तुम्ही आता बाबू शेठ होणार आहे. तुमचं बी दिस पालटणार आहे. मंगल, डॉक्टरांनी पूजेचा मान दिला तेव्हाच दिस पालटले बघ. खरं आहे, सासऱ्याला वडलागत मान दिला डॉक्टरांनी. आपल्या डिंपलनी पण नशीब काढले बघ. आपली डिंपल लक्ष्मीच्या पावलाची आहे बघ. खरं आहे, डिंपल कामाला लागल्यापासून ना लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न झाली. आपण किती त्रास काढलाय की देवानं बी बघितलंय की. म्हणूनच देवानं देव माणसाच्या रूपानं आपल्यालाही चांगले दिवस दाखवले बघा. सतत जीवाला घोर लागायचा. ही मुंबईला पळून गेली तर हिच्या आयुष्याची माती होईल. पण बघा समजा कसं चांगलं घडते. देवालाच काळजी. माझ्या पोरीच्या आयुष्याचं सोनं झालंय बघा. पण माझ्या पोरीच्या नशिबाला कुणाची नजर न लागो. डॉक्टर, मला कळत नाहीये मी असा कोणता मोठा गुन्हा केला होता की तुम्ही डिंपल सोबत लग्न करायचा एवढा मोठा डिसिजन घेतलाय. मी तुम्हाला म्हणाले असते तुम्ही एखाद्या पेशंटला ट्रीटमेंट करणं सोडा, तर तुम्ही सोडलं असतं का? तुमच्यासाठी तुमचा पेशंट जितका महत्वाचा आहे तितकीच माझ्यासाठी देवी सिंगची केस महत्वाची आहे. हे का तुम्हाला कळत नाहीये? तुम्ही काय मला समजून घेत नाहीये डॉक्टर. तुम्हाला माझी आणि मायराची काळजी वाटत आहे, हे मान्य आहे. म्हणून तुम्ही आम्हाला असं लांब करणं हा कुठला वेडेपणा आहे? का वागताय तुम्ही डॉक्टर असं? ठीक आहे, तुम्ही डिंपलशी लग्न करून खुश असणार आहात तर काँग्रेस तुम्हाला. मी आता सगळा फोकस देवी सिंगच्या केसवर करणार आहे. त्या देवी सिंगने माझं आयुष्य बर्बाद केलंय.
आता त्याला बर्बाद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये.